नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. शारीरिक सुखासाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो, तर आजच्या आपण स्टोरीमधून बघणार आहोत. वासना आणि देहसुख याच्यात जर माणूस अडकला तर त्याचं पूर्ण आयुष्य बरबाद. निलेश पाटील ज्याने शारीरिक भुकेसाठी आपल्या पत्नीचा विश्वास तोडला. त्याच्या पत्नीचं नाव असतं वैशाली. वैशी एका शाळेमध्ये शिक्षिका असते. तो रोज तिच्या जाईची वाट बघत असतो आणि ती गेली की प्रेयसीला घरी बोलवतो. तिचं नाव असतं भाग्यश्री. आणि बायको घरी ड्युटीवर गेली की त्यांचे अनैतिक संबंध चालू व्हायचे, नाही ते कृत्य चालू व्हायचे. यामुळेच एक मोठं संकट आलं त्याच्यावर. तर काय आहे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचं चांगलं कुटुंब उद्ध्वस्त झालं या वासनाच्या खेळामुळे. तर निलेश आणि वैशाली पाटील. वैशाली वय 32, काळजीवाहू आई आणि शिक्षिका होती. निलेशचं वय 35, हा किराणा दुकानाचा व्यावसायिक होता. त्याला 7 वर्षाची मुलगी होती, सायली. निलेशला शारीरिक संबंधाची प्रचंड आवड होती. त्याने आपल्या प्रेयसीला भाग्यश्रीला घरी बोलवायचा आणि मुलगी सायली ही डिस्टर्ब करू नये म्हणून तिच्याकडे मोबाईल द्यायचा. तर एक दिवस काय होतं, मुलीच्या हातून कॅमेरा ऑन होतो. ते मुलीला पण एवढं समजत नाही, कारण मुलगी छोटी असते आणि त्यांचे सगळे फोटो वगैरे, म्हणजे तो त्याची गर्लफ्रेंडला घरी बोलवलेला असतं. दोघांचे फोटो त्या मोबाईलमध्ये क्लिक होतात. वैशिली ते बघते. तिचं मन तुटून जातं आतून, कारण असं कोणती स्त्री किंवा माणूस कोणी सहन करू शकत नाही. एकदम साधी आणि सभ्य वैशाली, चांगला सुखी संसार चालू असतो. ती काय करते मग, आपल्या भावाला मेसेज करते 18 जुलै, घरातच जीवन संपवते. त्यानंतर तिचा नवरा निलेश आणि भाग्यश्री दोघांना पोलिस पकडतात, कारण तिने आधी मेसेज केलेला असतो की माझ्या मुलीला सांभाळा म्हणून, माझ्या मृत्यूला कारणीभूत माझा नवरा आहे. नंतर चौकशी होते, त्याची प्रेयसी दोघांना जेलमध्ये टाकतात. तर बघू शकता कसा सुखी संसार कसा वासनेमुळे उद्ध्वस्त झाला. तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीमधून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.